प्रश्न पहिला, संत नामदेव यांचे जन्मस्थान कोणते? ऑप्शन ए आपेगाव, बी नरसी बामणी, सी आळंदी, डी हिंगोली. उत्तर आहे बी नरसी बामणी. प्रश्न दुसरा, संत एकनाथाचे गुरु कोण? ऑप्शन ए संत जनार्दन स्वामी, बी संत ज्ञानेश्वर, सी संत एकनाथ, डी श्रीधर स्वामी. उत्तर आहे ए संत जनार्दन स्वामी. प्रश्न तिसरा, संत जनाबाई यांचे जन्मस्थळ पुढीलपैकी कोणते? ऑप्शन ए गंगाखेड, बी आपेगाव, सी सज्जनगड, डी नरसी. उत्तर आहे ए गंगाखेड. प्रश्न चौथा, पुढीलपैकी महाराष्ट्रातील कोणते संत जगद्गुरू म्हटले जाते? ऑप्शन ए संत तुकाराम, बी संत एकनाथ, सी संत रामदास, डी यापैकी नाही. उत्तर आहे ए संत तुकाराम. प्रश्न पाचवा, संत रामदास यांचे समाधी स्थळ कोणते? ऑप्शन ए सज्जनगड, बी मंगळवेढा, सी जानब, डी ढोकी. उत्तर आहे ए सज्जनगड. प्रश्न सहावा, माझ्या म्हटल्याची बोली कौतुके परी अमृत तेही तेजा जिंके असे म्हणणारे संत कोणते? ऑप्शन ए संत तुकाराम, बी संत रामदास, सी संत नामदेव, डी संत ज्ञानेश्वर. उत्तर आहे डी संत ज्ञानेश्वर. प्रश्न सातवा, ज्ञानेश्वराच्या समाधीचे जीर्णोद्धार कोणत्या संतांनी केला? ऑप्शन ए संत एकनाथ, बी संत सोपानदेव, सी संत निवृत्तीनाथ, डी संत चोखामेळा. उत्तर आहे ए संत एकनाथ. प्रश्न आठवा, उत्तर भारतामध्येही शिष्य निर्माण करणारे संत पुढीलपैकी कोणते? ऑप्शन ए संत रामदास, बी संत नामदेव, सी संत तुकाराम, डी संत ज्ञानेश्वर. उत्तर आहे बी संत नामदेव. प्रश्न नववा, संत तुकाराम महाराजांचे पूर्ण नाव पुढीलपैकी कोणते? ऑप्शन ए तुकाराम विठ्ठल धोंडबरे, बी तुकाराम विठ्ठल जेथे, सी तुकाराम बोलोबा अंगबिले, डी तुकाराम नारायण अंगबिले. उत्तर आहे सी तुकाराम बोलोबा अंगबिले. प्रश्न दहावा, महाराष्ट्रातील वारकरी पंथांचे सर्वश्रेष्ठ संत कोणते? ऑप्शन ए संत ज्ञानेश्वर, बी संत रामदास, सी संत तुकाराम, डी संत एकनाथ. उत्तर आहे सी संत तुकाराम. प्रश्न 11, संत एकनाथांचे जन्म ठिकाण रिकामी जागा. ऑप्शन ए पैठण, बी आळंदी, सी आपेगाव, डी पंढरपूर. उत्तर आहे सी आपेगाव. प्रश्न 12, संत ज्ञानेश्वरांनी वयाच्या कितव्या वर्षी पुण्याजवळ आळंदी येथे समाधी स्वीकारली? ऑप्शन ए 18व्या वर्षी, बी 20व्या वर्षी, सी 21व्या वर्षी, डी 12व्या वर्षी.
उत्तर आहे सी 21व्या वर्षी. प्रश्न 13वा. कोणत्या संतांनी हिंदीतून केलेली काव्यरचना शीख धर्माचे गुरु ग्रंथ साहेब मध्ये समाविष्ट करण्यात आली? ऑप्शन ए संत नामदेव, बी संत एकनाथ, सी संत तुकाराम, डी यापैकी नाही. उत्तर आहे ए संत नामदेव. प्रश्न 14वा. वारकरी पंथांच्या पाया रिकामी जागा यांनी घातला? ऑप्शन ए संत निवृत्तीनाथ, बी संत नामदेव, सी संत तुकाराम, डी संत ज्ञानेश्वर. उत्तर आहे डी संत ज्ञानेश्वर. प्रश्न 15. संत रामदासांचे मूळ नाव पुढील पैकी कोणते? ऑप्शन ए भास्कर, बी रामेश्वर, सी भगवान, डी नारायण. उत्तर आहे डी नारायण. प्रश्न 16. संत निवृत्तीनाथ यांची समाधी स्थळ रिकामी जागा? ऑप्शन ए पंढरपूर, बी मंगळवेढा, सी दौलताबाद, डी त्र्यंबकेश्वर. उत्तर आहे डी त्र्यंबकेश्वर. प्रश्न 17वा. मराठा ती तुका मिळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा हा संदेश देणारे संत पुढील पैकी कोणते? ऑप्शन ए संत निवृत्तीनाथ, बी संत ज्ञानेश्वर, सी संत रामदास, डी संत नामदेव. उत्तर आहे सी संत रामदास. प्रश्न 18वा. संत नामदेव व यांनी 5 वर्षे मोठे असूनही त्यांनी कोणत्या संतास गुरुस्थानी मानले? ऑप्शन ए संत एकनाथ, बी संत ज्ञानेश्वर, सी जनार्दन स्वामी, डी दामाजी पंथ. उत्तर आहे बी संत ज्ञानेश्वर. प्रश्न 19. कोणत्या संतांनी जातीभेदावर प्रहार केला होता? ऑप्शन ए संत जनार्दन स्वामी, बी संत नामदेव, सी संत एकनाथ, डी यापैकी नाही. उत्तर आहे सी संत एकनाथ. प्रश्न 20वा. चांगदेव पाष्टी ह्या अभंगाची रचना करणारे महाराष्ट्रातील संत पुढील पैकी कोणते? ऑप्शन ए संत ज्ञानेश्वर, बी संत नामदेव, सी संत रामदास, डी संत एकनाथ. उत्तर आहे ए संत ज्ञानेश्वर.